हो बापट, अहो गप बसा घरी, कशाला मंडळाच्या नादी लागताय. एखादी पुणेरी सापड बसन ना भर गर्दीमध्ये भर रस्त्यामध्ये, इज्जतचा पंचनामा होईल तुमच्या. शांत बसा घरामध्ये. जी भूमिका आहे त्याला जो विरोध होतोय त्याच्याबद्दल तुम्ही काही प्रतिक्रिया द्याल? त्या विरोधामध्ये त्यांच्याकडे मांडण्यासारखे लॉजिकल मुद्दे काही नाहीयेत. ते म्हणतात आमचा 10 दिवसाचा उत्सव, असे इतर अनेक उत्सव असतात. नवरात्र नावाचा नंतर लगेच येणारा 10 दिवसाचा उत्सव आहे. अन्य आणखी इंडियामध्ये 365 दिवस कमी पडतील इतके उत्सव असतात. प्रत्येक जण आपल्या आपल्या उत्सवाचं तुणतुणं वाजवायचं म्हणला तर 365 दिवस आम्ही ही कटकट सहन करायची. तर त्यामुळे त्यांचं म्हणणं तार्किकदृष्ट्या टिकणारं नाही. पण मग उत्सवाची परिभाषा बदलावी असं म्हणतात. हो बरोबर, उत्सवाची परिभाषा बदलावी की एकतर ते उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करू नयेत किंवा सार्वजनिकरित्या साजरे करायचे असतील तर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. लाऊडस्पीकरचा वापर अजिबात करू नये, म्हणजे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आणि मंडप हे रस्त्यावरती टाकू नयेत, आतल्या मैदानांवरती टाकावेत किंवा ते टाकूच नयेत, जेणेकरून रहदारीचा अडथळा होणार नाही. बघा बापट साहेब, तुम्हाला सणांचा त्रास होतोय, तुम्हाला ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय ना, तुम्ही सरळ नारायणपेठ हा भाग सोडून जावा. तुम्ही कुठंतरी ना डोंगराळ भागात जावा, निसर्गरम्य वातावरणमध्ये राहावा. मी तुम्हाला विनंती करतो. कारण काय, दहीहंडी, गणपती बाप्पा, नवरात्र हे सगळं सण येणार. आम्ही सण पारंपरिक वाद्य म्हणा किंवा आमच्या ऐपतीप्रमाणे जे काही नियमावली असेल सरकारकडनं, पोलीस प्रशासनाकडनं, त्या नियमांचं आम्ही पालन करू. बाबा पै गोळा करून ही पोरं, जी मंडळाची जी पोरं आहेत ना, हे पै ना पैसा कसं गोळा करतात, कशी वर्गणी करून सण साजरा करतात, हे तुमच्या पोटात खुपसायला लागलं आणि तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलं. बापट साहेब, हे शोभत नाही तुम्हाला. नारायणपेठ तुम्ही सोडून जावा. नदीपात्राचा जो भाग आहे ना, तो सोडून तुम्ही तिथनं निघून जावा. हे बघा, तुम्हाला एकट्याला त्रास नाही आहे. तुमच्या ह्या अशा वाक्यामुळं काय होतं माहिती आहे का, पुण्याचं जी संस्कृती आहे त्या ठिकाणी कुठंतरी तढा निर्माण होतोय. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला विनंती करतो बापट साहेब, आपण या ठिकाणी नारायणपेठेमध्ये न राहता डोंगराळ भागामध्ये आपले गड किल्ले आहेत, निसर्गरम्य वातावरण आहे, त्या ठिकाणी तुम्ही राहा. तुम्हाला तिथे शांत सहवास, शांत तुमचं संसार, शांत तुमचं आयुष्य तुम्हाला जगता येईल. नका विनाकारण जीवाची आकांक्षा घेऊन तुम्ही नका हे शब्द तुमची मंडळांच्या पोरांसमोर नका, हे शब्द मंडळाच्या पोरांसमोर तुम्ही येऊ नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो बापट साहेब. काय पोरं वर्षभर आतुरतेने वाट बघतात या गोष्टीची, आणि तुम्ही असं सोशल मीडियामध्ये, प्रसारमाध्यमामध्ये अशी तुम्ही हे जे वक्तव्य करताय फार निंदनीय आहे. या गोष्टीला आम्ही विरोध करतो. असे काही वक्तव्य करू नका. सण साजरा आम्हाला करून द्या, प्रत्येक धर्माला. एवढंच सांगतो बापट साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र.